रात्री मुक्कामात माऊलींच्या दिंडीत अचानक मोठी खळबळ उडाली। पालखीचा रथ विसावलेला असतानाच त्या रथाशेजारी उभे असणारे एक 85 वर्षाचे वृद्ध वारकरी अतिशय वेगानं रथाच्या दिशेने पळत सुटले। पालखीच्या अगदी जवळ येताच ते जमिनीवर कोसळले। आजूबाजूचे वारकरी घाबरले। काहींनी डॉक्टरांना फोन लावला। डॉक्टर धावत आले, पण त्या वृद्धाने डॉक्टरांना हातानेच थांबवलं आणि पुढच्या 2 सेकंदात ते जे बोलले त्याने अख्खी दिंडी जागी स्तब्ध झाली। जेव्हा डॉक्टरांनी त्यांना जबरदस्ती दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी कडाडून विरोध केला। प्रत्येकाला प्रश्न पडला होता की हे बाबा उपचाराला का नकार देत आहेत। तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला वाटलं की आता त्यांचा जागीच अंत होईल, पण पुढे त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण वारकऱ्यांना एक मोठा धक्का दिलाय। खरं तर ही घटना जेजुरीच्या मुक्कामात घडली होती, पण त्याची चर्चा आज वारीत सुरू झाली जेव्हा या 85 वर्षाच्या बाबांनी एक धक्कादायक मुलाखतीमध्ये ती घटना सांगितली। वारीच्या 150 वर्षाच्या इतिहासात कधीच घडला नव्हता असा प्रसंग त्या मुक्कामात घडलाय। मग नेमकं काय झालं होतं त्या रात्री? का माऊलींच्या रथापाशी हे बाबा पळत आले? त्यांनी उपचाराला का नकार दिला? त्यांच्या तोंडातून असे कोणते शब्द बाहेर पडले की ज्यामुळे 6 लाख वारकरी जागीच गोठले? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। जेजुरीला ज्यावेळेस मुक्काम होता त्यावेळेस तिथे राहुट्या किंवा तंबू पसरलेले होते। त्या तंबूमध्ये सगळे वारकरी झोपलेले होते आणि प्रत्येकाची नजर एका वृद्धावर खिळली होती। 85 वर्षाचे दगडू पाटील ज्यांनी एक धक्कादायक प्रसंगाची माहिती आज दिलेली आहे, जी जेजुरीच्या मुक्कामात घडली, ज्याने अख्खे वारकरी जागीच थांबले होते। वारी हा दगडू पाटील या वारकऱ्याच्या आयुष्याचा एक केवळ भाग नव्हता, तर तो त्यांचा श्वास होता, त्यांच्या जगण्याचा एकमेव उद्देश। गेली सलग 40 वर्ष पाठीवर गाठोडं आणि हातात भगवी पताका घेऊन ते पंढरीची वाट चालत होती। राऊळात विठ्ठू माऊलींचं दर्शन घेतल्याशिवाय त्यांच्या वर्षाची सुरुवात कधी होत नव्हती। पण यावर्षी काळ बदलला होता। त्यांचं वय वाढलं होतं, शरीर थकलं होतं, गुडघे झिजले होते, चालताना डोळ्यासमोर अंधारी येत होती। वारीला निघण्यापूर्वी घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या। मुलांनी हात जोडले होते, नातवंडी गळ घातली होती। दगडू पाटलांना नातू म्हणू लागले, बाबा यंदा प्रकृती साथ देणार नाही, घरातच विठ्ठल पहा, आम्ही पंढरपूरला जाऊन तुमच्या नावाचा विडा ठेवतो किंवा आपण गाडी करून कारने तिथे जाऊ। पण दगडू पाटील ऐकायला तयार नव्हते। दगडू बाबांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आणि न डगमगणारा निर्धार होता। त्यांनी मुलांच्या खांद्यावर हात ठेवला आणि अत्यंत शांतपणे पण ठाम आवाजात ते म्हणाले होते, अरे यंदा वारीला आलो नाही तर आयुष्यभर एक मोठी खंत मनात राहील। शरीर साथ देवो ना देवो, माझं मन पंढरीकडे ओढतंय। अखेर त्यांच्या या भक्तीच्या हट्टापुढे कुटुंबाला नमावं लागलं। बाबा दिंडीत सामील झाले खरे, पण जेजुरीत जेव्हा त्यांनी पाऊल ठेवला त्यानंतर त्यांच्यासोबत जी घटना घडणार होती ज्याची कल्पनाच कोणाला नव्हती। जणू त्यांच्या येणाऱ्या संकटाची त्यांना चाहूल लागली होती। जेजुरीत पोहोचल्यावर त्यांनी एका स्वयंसेवकाला जवळ बोलावून एक अशी गोष्ट विचारली की जी ऐकून तो स्वयंसेवक देखील चक्रावला होता। खरं तर 12-13 जुलै रोजी सासवडून त्या ठिकाणी ही वारी दिंडी ही जेजुरीमध्ये यायला निघाली होती। त्यावेळेसच तिथे एक अपघात घडला होता, ज्यामध्ये 20हून अधिक वारकरी त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती क्रिटिकल झाली होती, तर 3 वारकरी महिलांचा जागेचा अंत झाला होता। खरं तर एक प्रकारे वारीमध्ये एक दुर्दैवी प्रकार घडला होता। पण वारीच्या पुढच्या मुक्कामात म्हणजे जेजुरीमध्ये जेव्हा वारी पोहोचणार होती तेव्हा तिथे जे घडणार होतं त्याची कल्पनाच कुणी केली नव्हती। अखेर ते बाबा हा अपघाताचा प्रसंग पाहिल्यावर त्यांच्याही डोळ्यातून पाणी आलं होतं, पण त्यांना माहिती नव्हतं की जेजुरीत गेल्यावर त्यांच्यासोबत हा प्रसंग घडणार होता, ज्याने 6 लाख वारकरी जागीच थिजणार होते आणि दुसऱ्या दिवशी मुलाखतीमध्ये त्यांची ही सगळी माहिती समोर येणार होती। खरं तर जेजुरी ज्यावेळेस मुक्काम तिथे सुरू झाला रात्रीचे 11:30 वाजले होते। जेजुरीचा गड विठ्ठलाच्या गजरानं आणि टाळ मृदुंगाच्या आवाजानं दुमदुमत होता, पण दिंडीच्या या एका विशिष्ट तंबूमध्ये वातावरण मात्र कमालीचं गंभीर होऊ लागलं होतं। आजूबाजूचे वारकरी दिवसभराच्या प्रवासानं थकलेले होते, झोपेची तयारी करत होते, पण दगडू पाटील एका शांत कोपऱ्यात बसले होते। त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता, कपाळावर घामाचे मोठे थेंब जमा झाले होते। त्यांनी तिथे सेवा करणाऱ्या एका तरुण स्वयंसेवकाला आणि त्यांच्या दिंडीत काम करणाऱ्या एका तरुणाला बोलवलं। आपल्या थरथरत्या हाताने जवळ करण्याचा इशारा दिला। बाबांच्या डोळ्यात एक अनामिक आस आणि वेगळी चमक होती। त्यांनी त्या तरुणाचा हात घट्ट पकडला, अतिशय तीक्ष्ण आणि थरथरत्या आवाजात विचारलं, बाळा माझं एक काम करशील का रे? तो तरुण गोंधळला। त्याने बाबांच्या सुकलेल्या चेहऱ्याकडे आणि अशक्त शरीराकडे पाहिलं आणि काळजीने विचारलं, काय झालं बाबा? पाणी हवंय का? जेवण देऊ का? काय त्रास होतोय सांगा, मी लगेच व्यवस्था करतो। त्यावर बाबांनी गंभीरपणे नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, नाही रे, मला यातलं काहीच नकोय, वेळ आली की सांगेल।
पण माझा एक शब्द लक्षात ठेव, मला नकार देऊच नकोस. तो तरुण काही बोलणार, विचार करणार. तितक्यात रात्रीचे 12 वाजले होते. अचानक तंबूतला तणाव शिंगेला पोहोचला. आता तंबूमध्ये बाबांनी त्या तरुणाला एकट्याला बोलवलं होतं आणि बाबा म्हणत होते, माझे शेवटचे शब्द लक्षात ठेव. आता तरुणाला काही समजत नव्हतं, पण तेवढ्यात 12 वाजले होते. अचानक तंबूतला तणाव शिंगेला पोहोचला. आता बाबा हळूहळू त्यांना धाप लागू लागली. बोलता बोलता त्यांचा चेहरा खूप वेदनादायी झाला. बाबांना श्वास घेणं कठीण झालं. त्यांची छाती वेगानं धडधडू लागली. ते डोळे पांढरे करून जमिनीवर कोसळले. आजूबाजूच्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. महिला वारकरी भीतीनं रडू लागल्या. तंबूत एकच हल्लकल्लोळ माजला. तातडीनं दिंडी प्रमुखांनी धावपळ करत डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी बाबाची नाडी तपासली आणि जो इशारा दिला त्याने पहिला सगळ्यात मोठा धक्का वारकऱ्यांना बसला होता. आता सगळ्यांना वाटलं वय झालंय, चालून चालून दम लागला असेल, अटॅक आला असेल असं सगळ्यांना वाटत होतं. पण खरं सत्य पुढे समजणार होतं जेव्हा दुसऱ्या दिवशी बाबा मुलाखत देणार होते. डॉक्टर गंभीर चेहऱ्याने उभे राहिले. त्यांच्या कपाळावरच्या आठ्या पाहून तंबूतला प्रत्येक श्वास रोखला गेला. डॉक्टर दिंडी प्रमुखांना बाजूला घेऊन गेले. बाबांची प्रकृती अत्यंत चिंताजनक. पल्स आणि ऑक्सिजन वेगानं ड्रॉप होतोय. यांना रात्री तातडीनं शहरातल्या मोठ्या कार्डियाक हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल. इथे तंबूत उपचार करणं म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे. हे ऐकताच उपस्थित असणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. काही जण त्यांच्या मुलांना फोन करावं की काय अशी चर्चा करू लागले. 40 वर्षाची पवित्र वारी आता जेजुरीच्या मुक्कामात अशी थांबणार का? बाबांना काही झालं तर घरातल्यांना काय तोंड दाखवणार? या विचाराने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती आणि प्रचंड तणाव दिसत होता. आता बाबांना दवाखान्याच्या गाडीत घालण्यासाठी पळापळ सुरू झाली. अँब्युलन्सला फोन लावण्यात आला. पण त्याच वेळी त्याच अवस्थेत असणाऱ्या दगडू बाबांनी अचानक डॉक्टरांचा कोट पकडला. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती तर एक आर्त आणि भावुक विनवणी होती. त्यांनी सगळ्यांना जवळ बोलावलं आणि मला म्हणाले, मला हॉस्पिटलला नेऊन पांढऱ्या भिंतीत बंद करू नका. उद्या प्रस्थान करण्यापूर्वी मला माऊलींच्या रथाचं अगदी जवळून दर्शन घ्यायचंय. मला माऊलींच्या पालखी शेजारी रथात बसायचंय. मला फक्त माऊलींच्या चरणावर डोकं ठेवायचं. जर मी हॉस्पिटलला गेलो तर माझी इच्छा अपूर्ण राहील आणि माझा जीव या तंबूत अडकून राहील. मला वारी सोडायची नाही. बाबांची आर्त हाक ऐकून दिंडी प्रमुखांनी प्रशासनाशी, पोलिसांशी संपर्क साधला. पण तिथून पहाटे अशी बातमी आली ज्यांनी सगळ्यांच्या आशेवर पूर्ण पाणी फेरलं. ती बातमी दिंडीत आता अत्यंत धक्कादायक आणि हातबल करणार होती. पहाटे 5 वाजल्यापासून जेजुरीतला रथ आता निघायचा होता. ज्यामुळे VIP मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे आणि लाखो भाविकांच्या गर्दीमुळे प्रशासनाने अत्यंत कडक आणि अभेद्य पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. रथाच्या आजूबाजूला 3 पदरी लोखंडी बॅरिकेड्स लावले होते. कमांडोजना कडक पहारा होता. सुरक्षेच्या कारणास्तव रथाच्या जवळ काय तर 50 फुटावरही सामान्य वारकऱ्यांना मनाई. आता तंबूत पुन्हा तणाव. एकीकडे गंभीर आजारी, ऑक्सिजन कमी असणारे दगडू बाबा ज्यांना उभा राहता येत नव्हतं आणि दुसरीकडे पोलिसांचा वेढा. अशा परिस्थितीत त्यांना रथापर्यंत नेणं आणि म्हणजेच पोलिसांचा लाठी चार्ज खाणं असंच होतं. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीची हातबलता निराशा पसरली. पण दिंडीतल्या तरुण मुलांनी मागे हटायचं नाही ठरवलं. त्यांनी धाडसी प्लॅन केला. 5-6 धडधाकट तरुणांनी बाबांच्या अवतीभोवती स्वतःची एक मानवी साखळी तयार केली जेणेकरून गर्दीचा एकही धक्का बाबांना लागणार नाही. पहाटे माऊलीचा रथ जेजुरीच्या गडावरून आता पुढे निघणार होता. हा तरुणांचा गट बाबांच्या मध्यभागी ठेवून कडक पोलीस बंदोबस्तात धाडसाने वाहू लागला. बाबांची ती दयनीय अवस्था पाहून, त्यांच्या डोळ्यातले ओढ पाहून पोलीस देखील मन हेळावले. त्यांनी स्वतः धावून येऊन बंदोबस्त बाजूला केला. बॅरिकेडचे गेट ओढले. बाबांना रथात जाण्यासाठी वाट करून दिली आणि त्या 85 वर्षाच्या थकलेल्या शरीरात कुठून ताकद आली काय ठाऊक. त्यांनी तरुणांचा आधार झटकला आणि थेट पाऊलींच्या रथाच्या पायरीवर नतमस्तक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या वारा वाहू लागल्या. मुखातून कुतरण्याचे शब्द निघाले. आता माझं काम झालं माऊली, माझी वारी समर्थ झाली. आता मला काही नको. हजारो वारकऱ्यांच्या डोळ्यात तेल घालून अद्भुत प्रसंग पाहिला. संपूर्ण जेजुरी परिसर ज्ञानोबा माऊलीच्या महाजय घोषाने निनादला. कथा इथे संपत नाही. दर्शन झाल्यावर बाबा रथाच्या पायरून उठले. त्यांच्या चेहऱ्यावर आता काहीच नव्हतं आणि त्याच वेळेस तिथे त्या ठिकाणी त्यांची सगळी प्रकृती स्थिर झाली. आता त्यांनी म्हटलं की आता मला पुढील चेकअपसाठी डॉक्टरांकडे घेऊन चला. तीच माझ्या माऊलींची आज्ञा आहे. मी उपचाराला तयार आहे. आणि बाबांनी अखेर उपचार घेतले आणि बाबांनी मुलाखतीत घडलेला हा प्रसंग सांगितला. हा प्रसंग सांगून तुम्हाला नेमकं काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.